म्हणे वर्माने नता जोरांदी म्हणे वर्माने नता जोरांदी पावविते बुद्धी आवकळा पावविते बुद्धी आवकळा बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट पावविते बुद्धी आवकळा पाहिजे झाला केली खटपट जाय वाया केली खटपट जाय वाया पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट जाय वाया झाला बुद्धीचा पालट एवढे जेवण शेवटीच्या घासे होय त्याच्या ऐसे सकळही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे पारमार्थिक अंतिम स्थितीपर्यंत पोचला तर त्याचा फायदा आहे, नाहीतर मग केलेली खटपट कशी वाया जाते याच्याविषयीचा विचार या अभंगातून सांगतात. ते कोणतंही काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वाला गेल्यावर चांगलं वाटतं. झाड लावलं आणि फळं यायच्या आधीच पुष्कळ त्याला जगवलं पण फळं जर आली नाही तर त्याचा उपयोग होत नाही. किंवा त्याला वाढवताना बी जितकं कष्ट घ्यावे लागतात त्या कष्टाच्या अंती त्याला फळ प्राप्त होत असतं. परमार्थातही तसाच प्रकार आहे. परमार्थ सुरू झाल्यानंतर लगेच फळं नाही प्राप्त होत तर त्याच्यासाठी पुष्कळ कालावधी जातो. असं तर काल म्हटलं होतं तुम्हाला की बहुणाम जन्मणाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभः. कोणीतरी अनेक जन्माच्या अंती त्या अंतिम स्थितीमध्ये जाऊन पोचतो. इतकं पारमार्थिक अवस्था तशी कठीण आहे, पण सुरुवात करताना तर मग योग्य जर केली तर चांगली गोष्ट आहे. चुकीच्या संगतीत जर परमार्थाची सुरुवात झाली तरीसुद्धा त्याला फलं प्राप्त होत नाहीत. मग वास्तविकता कशात आहे तर परमार्थ करायला इकडे तरी का आला जीव, इकडे का आला परमार्थात तर संसार हा दुःखरूप आहे. त्याच्या सुखाचा विचार नाही कोठे अशी संतांची प्रमाणं आणि आमचा अनुभव. नुसती संतांची प्रमाणं वाचून नाही तुम्ही इकडे आले तर आपलाही अनुभव तोच आहे की संसार हा दुःख स्वरूप आहेच आहे. विवेकी पुरुषाला दुःखरूप आहे, अविवेकी पुरुषाला तो आनंदरूप वाटतो भासतो असत नाही. असणं वाटणं भासणं याच्यामध्ये फरक आहे. तर त्या वरून कसा दिसतो मृगजळ तर वरून दिसतं भासतं असत नाही. संसार हा असाच आहे, तो दुःखरूपच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पूर्णतः दुःख स्वरूप असलेला. पण मग त्याच्यातून इकडे जर आला तर मग इकडे सुखाच्या अनुभूती यायला पाहिजे किंवा सुखस्वरूप बनला पाहिजे. संसाराचा त्याग केला आणि मग परमार्थात जर सुखस्वरूपता नाही प्राप्त झाली तर कसं होईल. पण मग असं होणारच नाही. संसार हा सुखरूप नाही, परमार्थ हा सुखस्वरूप आहे. कारण देव सुखस्वरूप आहे. संतही त्यांचंही स्वरूप सुखस्वरूपच आहे. पण ज्यांच्या संगतीत सुरू केलं तर तिथं योग्यता असली पाहिजे, यथार्थता असली पाहिजे तर ते फलं प्राप्त होतात. मागच्या अभंगात तुकोबारायांनी तशाच प्रकार केला होता की काही वेळेला माणसांना योग्य पंथावर आणण्यासाठी थोडंफार बोलावं बी सुद्धा लागतं. आणि नाही बोलला तर लोक त्या परिस्थितीत त्या स्थितीपर्यंत पोचत नाहीत, येत नाहीत.
असं मागच्या अभंगातला सूर इथे म्हणतायत की निवडे जेवण शेवटीच्या घासे होय त्याच्या आईसे सकळही. भोजन भोजनाचा दृष्टांत दिलेला आहे. भोजन इथे पारमार्थिक स्थितीसाठी वापरलेलं आहे की जसा कोणी एखाद्या व्यक्तीने भोजन प्राप्तीसाठी प्रयत्न केला, भोजन प्राप्त झालं, पण भोजन नुसतं पाहून चालत नाही, ऐकून चालत नाही, तर खावं लागतं. प्रत्यक्ष त्याचं काय करावं लागतं? सेवन करावं लागतं. सांगे पाहे जेवी अंतर महद अंतर तेवी तुकोबराय म्हणतात. सांगे भोजनाचं कितीही वर्णन केलं तरी वर्णन करून काय फायदा? कारण ते प्रत्यक्ष म्हणले प्रत्यक्ष समोर दिसलं तरीसुद्धा काय फायदा? ऐकणं फायदा नाही, पाहणं फायदा नाही, तर खाणं फायदा आहे. म्हणजे खाण्यामध्ये स्थिती, तसा परमार्थसुद्धा अंगी बांधण्यामध्ये फायदा आहे. पण मग आता कोणी सुरुवात केली परमार्थाला आणि स्वतः सुरुवातही केली, पण शेवटाला पोचणं तितकंच कठीण आहे. जसं ताट वाढल्यानंतर एक घास खाल्ला तुम्ही तर तुम्हाला तृप्ती नाही. मग पूर्ण भोजन केल्यानंतर शेवटच्या घासाने तृप्ती सांगितलेली असते. तो म्हणतो आता बस बरं का, आता बस नका वाढू, म्हणजे आता बस. तर हे त्याचा तो शेवटचा घास हा तृप्तीचा राहतो. तसाच प्रकार म्हणून शेवटचा घास जसा तृप्तीचा राहतो तसं इथंसुद्धा शेवटचा दिवस गोड व्हावा. कारण जर तो गोड नाही झाला तर त्याचं दुःख हटत नाही. म्हणून इथं हे म्हटलं की शेवटचा दिवस गोड व्हावा, म्हणजे 10व्याला बरेच लोक राहावीत असं नाही. आता ते म्हटलं 10व्याला लय माणसं होती महाराज त्यांच्या, मग असलं तरी त्याचा जरी यम त्याला ठोकत घेऊन चालला असला तर तिथं 10व्याला 1000 लाख माणसं असली तर काय मातीत घालायचं त्यांना? आपली जर स्थिती बांधली नाही तिथं कारण ठोके जर कोणाचे खातोय हा, इकडं लोक लाडू खात्यात आणि तिकडं तो ठोके खातो. ते म्हटलं हे लय मोठं वर्ष श्राद्ध घातलं, काय करायचं आहे, त्याची काय अवस्था आहे. तसाच प्रकारे बरं तर त्या वास्तवता ही आपल्याशी निगडीत आहे, समाजाशी निगडीत नाही. परमार्थाची वास्तवता आपल्याशी निगडीत आहे. म्हणून तिथं निवडे जेवण शेवटीच्या घासे, शेवटीच्या घासे जेवणाचा यथार्थता ही कळून येते. जर तुम्हाला साधन करत असताल, आता इथं प्रत्येक ठिकाणी जेवण हा शब्द वापरून याचा अर्थ काढता येते. तुम्ही जे साधन करता ते साधन जर तुम्हाला मुक्कामाला पोचवून देत असेल तर यथार्थ, जर मुक्कामाला पोचवून देत नसेल तर अयथार्थ. याचाही परत विचार करावा लागतो की आपण जे करतो आहे ते योग्य करतो का अयोग्य करतो. पुष्कळ लोक आंधळ्या बुद्धीने त्यांची पारमार्थिक साधनं करत राहतात. परमार्थात अनेक साधनं आहेत. त्यांना असं वाटतं की मी जे करतो तेच खरं आहे, पण तुला ते मुक्कामाला पोचवेल का, तृप्ती देईल का? शेवटच्या घासाला निरंकुशा तृप्ती आणि सांकुशा तृप्ती असं वर्णन शास्त्रात आलेलं आहे. सांकुश तृप्ती म्हणजे काही अंशात्मक असणारी, आणि निरंकुशा की ज्याच्यानंतर पुन्हा तृप्ती राहत नाही. म्हणजे शेवटच्या तृप्तीला निरंकुशा तृप्ती असं म्हटलेलं आहे. जसा सांकुश तसा तर जसा जीवाला विषयानंद हा सांकुश आहे, म्हणजे सांश आहे. अल्पसा विषयाच्या ठिकाणी जी प्रतीती येते त्याला सांशता असं म्हणतात. आणि निरंकुशा जसा नित्यानंदापुढे, गवळणी काय म्हणतात त्या, नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुडे ते सीन जेते न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवनो नेगो म्हणून या त्यागीती परोती. संसाराला टाकून दिलं त्यांनी आणि देवाशी एकरूप झाल्या. तर त्या काय बावळट होत्या का? त्या बावळट नाही, पण आपल्याला त्यांचा मोठेपणा कळतच नाही त्या गोपिकांचा. तेव्हा अशा निरंकुशा तृप्तीवर गेलेल्या त्यांनी जे निवडला त्यांच्या म्हणजे त्यांनी जी साधना केली आणि त्या साधनेच्याद्वारे ते काय झाल्या, शेवटाला पोचल्या आणि तृप्तही झाल्या. म्हणजे तृप्त होणं. तसा स्वयंपाकसुद्धा तुम्ही करता तो लोकांना पाहण्यासाठी नाही किंवा घरच्यांना पाहण्यासाठी नाही, तर तृप्तीसाठी केला जातो. परमार्थसुद्धा तृप्तीसाठीच केला जातो. जर आपल्याला तृप्ती होत नसेल परमार्थामध्ये तर आपण कुठेतरी फसलेलो असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही काय ना
आता याच्यामध्ये कितीतरी जसा संसार आहे तसाच परमार्थात सुद्धा असेच मठ तट दिंड्या आणखीन मग हे सगळ्या उपाध्या बऱ्याचशा अशा आलेल्या आहेत आणि या सगळ्या उपाध्यात इथे सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार झाले. कुठं? परमार्थात सुद्धा. मातीत घालायचं यांना ते हे तिकडे जे संसारात आहे तिकडं अध्यक्ष तिकडं उपाध्यक्ष तिकडं ते इकडे काय करायचं यांना तर इकडे बी काहीच नाही. पण इथे सुद्धा हा प्रकार आहे. तर त्या हे अवांतर हे ज्याच्या बुद्धीमध्ये बसलेलं ही गोष्टी अवांतरच आहेत. संसारात ज्या गोष्टींचा हिशोब अवांतर म्हणून धरलेला आहे तो परमार्थात जर आलेल्या असतील तर अवांतरच धरायच्या. कोणीही अशा प्रकाराने परमार्थात येऊन सांसारिक क्रिया करायला लागलेला असेल तर त्याला याच्यापासून तृप्ती होणार नाही. आणि विषय तो असा आहे की संसारात तृप्ती झाली नाही म्हणूनच इकडे आले आणि इकडे आल्यानंतर सुद्धा ज्या भोजनाच्या द्वारे जर तुमची तृप्ती होत नसेल तर ते भोजन निरर्थक भोजन आहे असं समजावं. सांसारिक भोजनामध्ये तृप्ती झालीच नाही कारण त्याच्यात तृप्ती नाहीच आहे. कारण त्याला सगळा शास्त्राचा आधार आहे की संसार करून कोण सुखी झाला तर तेव्हा किंवा कोणाची अशी अवस्था बांधली गेली की ज्यांनी संसारामध्ये सगळे विषय प्राप्त केले आणि अखंड तृप्तीवरती स्वार झाला. शास्त्रात उदाहरण देताना रावणाचं उदाहरण दिलेलं आहे. या सृष्टीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांसारिक विषय ज्याने पुष्कळ संपादन केले मिळवले भोगले पण तृप्त झाला नाही असं त्याचा भाग आहे. 80,000 पत्न्या होत्या त्या रावणाला. 7 कोटी घरे जेथे शुद्ध कांचनाची. कांचन म्हणजे सोन्याची 7 कोटी घरं होती. 7 कोटी घरं म्हणजे काय? कोटी आकडा ऐकूनच दचकून जाईल. 1 लाख रुपये तोळा आहे सोनं. त्याच्या 7 कोटी घरं एवढी सोन्याची कांचनाची होती तर वास्तवताच होती तशी. कारण कुबेराने लंका बांधलेली होती. कोणी म्हणेल की एवढं सोनं कसं काय आणलं असेल महाराज? अहो लंका कुबेर माहिती तुम्हाला? कुबेर कुठे राहतो? कुबेर कुठे राहतो? तासच्या पलीकडे. अहो कुबेर हां तर स्वर्गाचा ज्याच्याकडे सगळ्या संपत्तीचं काय आहे ज्याचा खजिनाचा तो मालक आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तर तो कुबेराने बांधलेली होती ती लंका म्हणजे अशी निर्माण केलेली होती. मग त्यांनी घेतली बाबा कशी का व्हायना त्यांनी संपादन केली. ते म्हणतात त्याने त्याच्यामध्ये दक्षिणेमध्ये घेतली. शिवजींनी बांधली नाही शिवाला दिली होती नाही आता भगवान शिवजींनी कुबेराने बांधलेली लंका. मग तिथं हा इतकी सुंदर पूजा केली तर ते म्हणले काय हवं आहे तर ते म्हटले काय हवं आहे दक्षिणा किती पाहिजे. ते म्हणले मग लंकाच देऊन टाका. म्हणजे एवढा हुशार होता तो. तर त्यांनी ते दक्षिणेत लंका घेतली असा. आणि तसा कुबेर हा त्याचा भाऊ आहे रावणाचे बंधूमध्ये येतात. तर चला असो पण त्याला एवढ्या 80,000 पत्न्या लंका सुवर्णाची किंवा एवढी मुलं 1.25 लाख मुलं कितीतरी म्हणजे आयुष्याच्या बाबतीत जर म्हटलं तर 14 चौकडी आयुष्य म्हणजे एक चौकडी कितीची आहे 43,20,000 वर्ष गुणुले 14 किती झाले ताई? तर 4,34,000 वर्ष. कलियुगाचे वर्ष किती इथं? 4,32,000. 4,32,000 गुणुले 4 तर काढल्यावर एक काय झालं सत्ययुग झालं. नंतर 4,32,000 गुणले 3 बरोबर त्रेतायुग झालं. 4,32,000 गुणले 2 बरोबर द्वापारयुग झालं. आणि 4,32,000 नुसते एकटे आणि सगळे मिळून किती झाले 43,50,000 वर्ष. 43,50,000 वर्ष आहे. तर गुणवले जाऊ द्या ना काढत बसू. तर तेव्हा 43,50,000 गुणवले 14
एवढं वर्ष सांगतोय, एवढं आयुष्य होतं त्या रावणाचं. पण ज्याला संपत्ती, एवढी संपत्ती, पैसा, ऐश्वर, किंवा शरीर यष्टी चांगली, भोग भोगण्यासाठी शरीर चांगलं असावं लागतं, विषय सन्मुख असावे लागतात प्रारब्धात, प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, विषय अनुकूल असावे लागतात, आहे ना. तर ते विषयाचं संपादन होईल. तरीसुद्धा म्हणजे भोगात नाराज राहिला तो आणि शेवटी मेला. त्या नश्वर म्हणजे संपूर्ण आयुष्य ज्याच्यासाठी खर्च केलं त्याच्यापासून फायदा काहीच नाही झाला. हे ज्यांना चांगलं कळालं ते वारकरी आहेत. म्हणून सगळं जीवन मग आता त्यांनी याच्यातून फारकत घेतली आणि मग आता इथे मात्र तृप्ती व्हायला पाहिजे असं म्हटलं. म्हणजेच तृप्ती कशी होईल, तर योग्य रस्त्याला गेला तर होईल. चुकीच्या पायंडा पाडून घेतला, चुकीचे विचार डोक्यात घेतले, चुकीचं कर्म करायला लागला, चुकीची भक्ती करायला लागला, तर त्याच्या मनाला येईल तसंच वागायला लागला तर त्याला फलप्राप्ती होणार नाही. तुकोबराय म्हणतात. म्हणून असं भोजन निवडा ते निवडे, काय म्हटले, निवडे जेवण शेवटीच्या घासे होय त्याच्या आईसे सकळे. त्याच्या आईसे सकळही होय असा अन्वय लागला. त्याच्या आईसे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्याला जसं पुरुषार्थाची इच्छा आहे, पुरुषार्थामध्ये मोक्षाचा विचार केलेला आहे. हा पुरुषार्थ काय आहे की सच्चिदानंद ब्रह्माची प्राप्ती, हा पुरुषार्थ आहे. आणि मग त्याच्या आईसे म्हणजे तुम्हाला काय हवं आहे म्हणून तुम्ही परमार्थात आले, इकडे येऊन का बसता. आपण आपल्या मनाला विचार, तुम्ही इकडे का आले, का आले, तर महाराज अशा सुखावरती आम्हाला राज व्हायचं आहे. म्हणजे अशा सुखावरती असं सुख आम्हाला प्राप्त व्हावं आहे की ज्या सुखाचा नाश होत नाही, जे सुख विटत नाही, ज्या सुखाला घसरण नाही, जे सुख कमी होत नाही. तर असं सुख आहे का असं कुठं, तर त्याचंच नाव देव असं आहे. म्हणून आहे. मग त्याच्यासाठी लागणारी त्याच्यासाठी काय करावं पाहिजे, तर सुरुवात चांगली झाली म्हणजे शेवट चांगला होतो. जर सुरुवातच चुकली तर शेवट निश्चितपणे दुसरीकडे जाईल. म्हणून तुकोबरायांनी मागं सांगितलं होतं की आडवाटेला जाणाऱ्याला आम्ही काय करतो, सावध करतो. काय म्हटलं, आडवाटे जाता लावी नीट सोय, धर्मनीती तेही आयसे आहे. आडवाटेला जर कोणी चाललेला असेल तर त्याला काय करावं लागेल, सोयीला लावावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, योग्य दिशेला त्याला लावावं लागेल.